श्रीवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, कालपासून म्हणजे गेल्या 12 तारखेपासून आपण सातत्यानं ऐकत आहोत की इलेक्ट्रॉल बॉन्ड हा SBIच्याकडे सोपवल्यानंतर तो 15 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाकडे दिला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने तो अपलोडही केला पाहिजे. निवडणूक आयोगाने या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भातली SBIने दिलेली माहिती अपलोड केली, पण या माहितीमध्ये आपल्याला बॉन्ड्स कोणी खरेदी केले ते कळतं आहे, व्यक्ती किंवा संस्था किंवा कंपनी यांचं नाव कळतं आहे, परंतु त्यांनी नेमकं कोणाला किती दिले हे काही कळत नाही. परंतु एकंदरीत ज्या रकमा आहेत त्या रकमांमधून कोणती रक्कम किती रक्कम कोणाला गेली हे मात्र यामध्ये कळतं आहे. या संदर्भातला जो युनिक कोड स्टेट बँक ऑफ इंडियाने जो लपवलेला आहे, देशातली सर्वात मोठी रिझर्व्ह बँक नंतरची जी बँक आहे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील लोकांच्या सेवेसाठी जी सर्वात मोठी बँक आहे, ती बँक एकामागून एक लपवा छुपीची गोष्ट करते. कधी म्हणते की आम्हाला जून महिन्यापर्यंत हे सगळं सादर करण्यासाठी वेळ द्या, कधी त्यांनी सांगितलं की डेटा आम्हाला गोळा करावा लागेल. हे सगळं नंतर खोटं ठरलं, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यांना तंबी दिल्यानंतर, सक्ती केल्यानंतर तो सगळा डेटा त्यांनी सादर केला. परंतु तरी त्याच्यामधले जे युनिक कोड आहे एकेका दिवसामध्ये म्हणजे 12 एप्रिल 2019 पासूनचा डेटा याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. अनेक कंपन्या म्हणजे याच्यामध्ये 20 कंपन्या अग्रणी ज्या अशा आहेत की त्यांनी 50 कोटीपेक्षा वरची खरेदी केलेली आहे या बॉन्डची, आणि ते कोणाला दिले हे तर कळेल. परंतु आज आपल्याला या बॉन्डच्या संदर्भातला विषय महत्वाचा नाही, तर ह्या बॉन्ड्समध्ये भागीदार कोण झालेले आहेत. जर आपण यामध्ये भागीदार असलेल्या राजकीय पक्षांची नावं पाहिली तर निश्चितपणे ती या देशातल्या समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर सर्वाधिक वरचा जो पक्ष असेल, म्हणजे सत्तेतल्या पक्षांना तर हे दिलेलं आहे, सत्ता बाहेरच्या पक्षांनाही गेलेलं आहे. परंतु यामध्ये आपल्याला एक प्रमुख गोष्ट प्रामुख्याने जी दिसते आहे की आंबेडकरी बहुजनवादी राजकीय पक्ष जे आहेत यांचा कोणत्याही पक्षाचा समावेश या असंवैधानिक इलेक्ट्रॉल बॉन्डच्या लाभार्थ्यांमध्ये नाही. म्हणजे बहुजन समाज पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, अशा कोणत्याही पक्षाचा या लाभार्थ्यांमध्ये समावेश नाही. आणि म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डचे लाभार्थी आणि त्याचे खरेदीदार ह्या जशा वरच्या जात समूहातल्या कंपन्या व्यक्ती आहेत, तसे त्याचे लाभार्थीही वरच्या जात समूहांच्याच राजकीय पक्ष आहेत. जर आपण या संदर्भात मी थोडस या आपल्या समोर कुठल्या पक्षाला किती मिळालं हे तुम्ही जरा या ठिकाणी बघावं, तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला म्हणजे 6,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम गेलेली दिसते. त्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांना 1,600 कोटींपेक्षा अधिक रक्कम गेलेली दिसते आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे, 1,400 कोटींपेक्षा अधिक त्यांना लाभ मिळाला आहे. आणि त्यानंतर अगदी भारतातलं एक छोटं राज्य म्हणता येईल तेलंगणा, आंध्र प्रदेश मधून जे वेगळं निघालेलं आहे, त्या तेलंगणा राज्यामधली भारत राष्ट्र समिती या पक्षाला जवळपास 1,200 कोटींपेक्षा अधिक हे लाभ झालेला आहे. आणि त्यानंतर ओरिसाची बिजू जनता दल यांनाही जवळपास 700 कोटींपेक्षा अधिक लाभ यांना दिसतो आहे. आणि DMK म्हणजे तमिळनाडूतलं तर वैशिष्ट्य आहे, तिथला सत्ताधारी पक्ष DMK किंवा AIDMK हेच असणार, त्यामुळे त्यांनाही जवळपास 600 कोटींपेक्षा अधिक चा लाभ त्यांना दिसतो आहे. यामध्ये YSR काँग्रेस पार्टी म्हणजे ही आंध्र प्रदेशची पार्टी आहे, या पक्षालाही जर आपण बघितलं तर जो लाभ मिळतो आहे तो लाभ जवळपास 300 कोटीच्या वर आहे. तेलुगू देसम पक्षाला 200 कोटीपेक्षा अधिक आहे. शिवसेना पॉलिटिकल पार्टी, आता ही शिवसेना नेमकी कोणती आपण समजायची, कारण शिवसेनामध्ये आता फ्रॅक्शन आलेला आहे. पण 2019 पासूनची जी आकडेवारी आहे ही आकडेवारी जानेवारी 24 पर्यंत आहे. निश्चितपणे त्याच्या आधी
1 ते 1.5 वर्ष आधी शिवसेनेमध्ये फ्रॅक्शनिंग झालेलं आहे. मग हा निधी नेमका एकत्रित शिवसेनेला तो निश्चितपणे मिळालेला आहे का, तर हा एक तपासाचा शोधाचा विषय आहे. राष्ट्रीय जनता दल हे बिहारमधले यांनाही जवळपास जो लाभ दिसतो आहे आपल्याला, तो लाभ निश्चितपणे एक मोठा दिसतो आहे. आम आदमी पक्षाला देखील याच्यामध्ये 700 कोटींपेक्षा अधिक लाभ दिसतोय. जनता दल सेक्युलर हे प्रामुख्याने जनता दल सेक्युलर आता आपल्याला खास करून कर्नाटकातच हे दिसतं, पण त्यांनाही जवळपास मोठ्या प्रमाणात ही रक्कम मिळालेली आहे. त्यानंतर आपण सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा यांची रक्कम मोठी आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, पार्लमेंट मधली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, त्यांचाही हा हिस्सा आपल्याला दिसतो आहे. जनसेना पार्टी, त्यानंतर अध्यक्ष समाजवादी पार्टी. आता अध्यक्ष समाजवादी पार्टी म्हणजे हे उत्तर प्रदेशातलंच असावं. बिहार प्रदेश जनता दल युनायटेड, जनता दलाचे जे अनेक तुकडे झाले त्याच्यातला हा बिहारमध्ये अस्तित्वात असलेला एक तुकडा असेल. झारखंड मुक्ती मोर्चा जो सत्ताधारी दल आहे झारखंड मधला. त्यानंतर शिरोमणी अकाली दल, नंतर ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कझगम, सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि शेवटी आपल्याला दिसते जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि गोवा फॉरवर्ड पार्टी. आता हे पक्ष आपल्याला दिसत आहेत. आता ही जी माहिती आहे ही पूर्णपणे वेबसाईटवर निवडणूक आयोगाने टाकलेली आहे. यामध्येही आपल्याला दिसणार की बघा ह्या ठिकाणी कोणत्या पक्षाला कसा काय निधी गेलेला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी दिसेल. परंतु हा जो भाग आहे, हा सगळा भाग जर आपण पाहिला तर याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे बहुजन समाज पक्षाचं, वंचित आघाडीचं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं किंवा बिहारमधल्या राष्ट्रीय म्हणजे जनशक्ती जो पक्ष आहे पासवान यांचा, तर त्यांचंही यामध्ये कुठेही नाव दिसत नाही. तरीही तपशील अजून यायचा राहील, कारण युनिक कोड आल्यानंतर त्याच्यातील बरीच माहिती ही क्लिअर होईल. परंतु प्रामुख्यानं प्रत्येक राज्यातल्या सत्ताधारी पक्षांना हा बॉन्ड्सचा निधी, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक असं म्हटलेलं आहे, आणि आंबेडकरी बहुजनवादी पक्ष जेव्हा या असंवैधानिक बॉन्डच्या लाभार्थ्यांमध्ये जेव्हा दिसत नाही, तेव्हा संवैधानिक भूमिकेवर कायम जगणारे हे पक्ष, या संघटना ही निश्चितपणे एक त्यांच्यासाठी स्वाभिमानाची आणि अनुयायांसाठी आणि समाजासाठी स्वाभिमानाची बाब आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात माहिती मिळावी यासाठी जनहित याचिका प्रत्यक्ष न्यायालयात दाखल केली गेली होती, परंतु त्याची देखील लढाई दीर्घकाळ चालली. परंतु आज हे जाहीर झाल्यानंतर, म्हणजे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर जाहीर झाल्यानंतर आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना त्या चर्चेला एक डायव्हर्शन मिळतं की काय, म्हणजे असा एक प्रयत्न होतोय. पण पाहिलं की या लाभार्थ्यांमध्ये आपण पुन्हा एकदा हे पाहू शकतात की या बॉन्डच्या लाभार्थ्यांमध्ये भारतीय जनता पक्षानंतर तृणमूल काँग्रेस हा दुसरा लाभार्थी, ज्यांना 1600 कोटी याच्यामध्ये मिळालेले आहेत. तर हे जे लाभार्थी आहेत, आणि आज बातमी आली मोठ्या प्रमाणामध्ये की ममता बॅनर्जी या रुग्णालयात दाखल झाले, त्यांच्या डोक्याला काही लागलं आहे. काय लागलं, कसं लागलं हे काही सांगण्यात आलं नाही, परंतु सिटी स्कॅन वगैरे ही सगळी प्रक्रिया चाललेली आहे. पण यामध्ये अशी काही गोष्ट आहे का की एकंदरीत ही जी चर्चा होते आहे या चर्चेला काही डायव्हर्शन करावं. त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे आयुक्त, काल 2 आयुक्तांची नियुक्ती झाली, ज्ञानेश कुमार गुप्ता आणि बलविंदर सिंग संधू. या 2 आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर आज इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भातली सगळी चर्चा सुरू असताना त्या संदर्भातल्या युनिक कोडसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला पुन्हा नोटीस बजावली आहे की हे युनिक बॉन्ड, तुम्हाला जी माहिती तुमच्याकडे आहे ती सर्व माहिती सादर करण्याचे आदेश होते आणि त्यामुळे ती तुम्ही तात्काळ सादर करा. पुन्हा अशा प्रकारचा आदेश दिलाय. त्यामुळे युनिक कोड आल्यानंतर कोणता पैसा कोणाला गेला हे सगळं कळेल. परंतु या सगळ्या प्रकारांमध्ये आपण जे पाहतो आहोत, जी खरी माहिती म्हणजे सर्वाधिक
मोठी जी माहिती आहे की एका सट्टेबाज लॉटरी असणारी एक कंपनी, हिचे जवळपास 1360 कोटींचे बॉन्ड्स यामध्ये आहेत. आणि ते बॉन्ड्स कोणाला गेले? आता बऱ्याच कंपन्या ज्या अशा आहेत की ज्यांच्यावर चौकशी तपास यंत्रणांनी धाडी टाकलेल्या आहेत, एक नाही तर अनेक वेळा. आणि त्या धाडी टाकल्यानंतर त्यांच्याकडून पैसा आलेला आहे या बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना, खास करून तो सत्ताधाऱ्यांनाच मिळाला आहे. आणि तो पैसा मिळाल्यानंतर त्यांच्या चौकशा थांबलेल्या आहेत, त्यांना नवीन कामं मिळालेली आहेत. थोडक्यामध्ये आपण पाहतो एखाद्या तालुक्याच्या पातळीवर, शहराच्या पातळीवर काळे धंदे जे करतात, ज्याला आपण 2 नंबरचे धंदे म्हणतो, अशा 2 नंबरच्या धंदेवाल्यांकडून काही लोक वेगवेगळा धाक दाखवून त्यांच्याकडे खंडण्या वसूल करतात आणि ते बाहेर येऊ नये यासाठी तो काळा धंदा करणारा देखील काही ना काही त्या लोकांना देत असतो. आता ही पद्धत सरकारी व्यवस्थेमध्ये अंमलात आली का? म्हणजे देशाच्या तपास यंत्रणांमध्ये आली, सरकारांमध्ये आली, नेमकं काय झालं? हे सगळं म्हणजे अनेक विचारवंत या संदर्भात म्हणत होते की देशामध्ये कॉर्पोरेट सिस्टम आणि सरकार यांच्यामध्ये एक नेक्सस जो तयार होतोय असा आरोप अनेक वेळा केला गेला आहे. अनेक अर्थतज्ञांनी हे आरोप केलेले आहेत. मग त्याचं प्रत्यक्ष हे दृश्य स्वरूप म्हणावं का? नेमकं काय म्हणावं? हा सगळा भाग महत्वाचा आहे. परंतु या लाभार्थ्यांमध्ये आंबेडकरवादी बहुजनवादी पक्ष निश्चितपणे नाहीत. बहुजन समाज पक्ष हा निश्चितपणे उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर राहिलेला पक्ष आहे अनेक वेळा, आणि त्याही पक्षाला याच्यामध्ये लाभ दिसत नाही. महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्ष असतील, वंचित बहुजन आघाडी असतील, यांनाही या असंवैधानिक बॉन्ड्सचे लाभ नाहीत. ही खरे तर जमेची बाजू आहे या पक्षांची आणि त्यांच्या नैतिकतेला एक धार देणारी आहे. आणि आगामी काळामध्ये निवडणुका ज्या होतील त्या निवडणुकांच्या अनुषंगाने, म्हणजे हा जो विषय आज आलेला आहे, हा विषय चर्चेतून बाद व्हावा म्हणून की काय, निवडणुकांच्या घोषणा उद्या करण्याची, म्हणजे निवडणुका उद्या घोषित होण्याची घोषणा केली गेली आहे. उद्या 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राहील आणि त्यानंतर या देशातल्या लोकसभेची आणि काही 4 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु बऱ्याच तज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की 20 तारखेच्या आत शक्यतोवर निवडणुका घोषित होणार नाहीत. परंतु इलेक्ट्रॉल बॉन्ड्स या असंवैधानिक बॉन्ड्सने जो गहजब केला आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ही तात्काळ गरज होती का? अर्थात निवडणुका होणं आहे, निवडणुका या घोषित करण्यासाठी जनता आतुर होती. जनतेला निवडणुका पाहिजे आहेत, त्या कशासाठी पाहिजेत हे जनता येणाऱ्या काळात ते दाखवेल. परंतु उद्या 5 वर्षाच्या टर्म नंतर लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव घोषित होईल आणि या उत्सवामध्ये या असंवैधानिक इलेक्ट्रॉल बॉन्डच्या लाभार्थ्यांचं नेमकं काय करावं या संदर्भात निर्णय घेण्याची निश्चितपणे मुभा आहे जनतेला. परंतु कॉर्पोरेट जगामध्ये सर्वच पक्ष काळ्या पैशांचे कसे लाभार्थी ठरतात हे जरी आज आपण धाडसाने म्हणत असलो तरीही युनिक कोड आल्यानंतर त्यातला सर्वात मोठा वाटेकरी कोण आणि छोटे वाटेकरी कोण हे देखील पाहणं गरजेचं राहील. अर्थात सत्ताधारी यंत्रणांनी धाडी टाकून अनेक कंपन्यांकडून पैसे वसूल केल्याचं या सगळ्या आकडेवारीवरून दिसतं. त्यामुळे निश्चितपणे लोकशाहीचा जो गळा घुटण्याचा अंतर्गत प्रयत्न सगळा सरकार आणि यंत्रणा मिळून आणि कॉर्पोरेट उद्योग आणि व्यक्ती मिळून जे केलं जात आहे ते लोकशाही संपवण्याच्या दिशेने अतिशय घातक, अतिशय वाईट, असंवैधानिक, संविधान विरोधी, संविधानद्रोही पाऊल आहे. आणि म्हणून ही पावलं रोखायची जबाबदारी उद्या घोषित होणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून भारतीय समाजाला, भारतीय लोकांना, भारतीय मतदारांना येणार आहे. त्या संधीचा कसा लाभ घेणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. आज हा आमचा व्हिडिओ आवडला
तर निश्चितपणे पहा आणि शेअर करा आणि जमलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.